जय श्रीराम. मित्रांनो, आजचा विषय आपला की व्हेरिएशन बद्दल. भरपूर जण सांगतात की नवीन व्हेरिएशन पाहिजे, काही महिन्यानंतर, काही 2-3 महिने असो, काही दिवसानंतर. तर माझं एकच सांगणं आहे, प्रॉपर समजा तुम्ही एक प्रकारे बायसेपचा मसल ट्रेन करताय, तर बायसेप मध्ये तुम्ही 4 ते 5 व्हेरिएशन घेतले, तर तुम्ही त्या व्हेरिएशनवर फोकस करा. आणि तुम्हाला जर नवीन काय करायचं, चांगला इफेक्ट पाहिजे असेल, तर तुम्ही काय करा, जिथं तुम्ही 3 सेट घेताना तिथं 4 किंवा 5 सेट घ्या. आता तुम्ही म्हणणार की आम्ही 4-5 सेट घ्यायला गेलो, मग आम्ही मसल गेनिंग वरून फॅट लॉस वेट लॉस वर चालू जाऊ. तसं नका करू. समजा तुम्ही मसल गेनिंग करता तर 12-10-8 घेता ना 3 सेट, तर तुम्ही 12-10-8चे 2 किंवा 3 सेट घ्या. या पद्धतीने घ्या, म्हणजे तुम्ही त्या गोष्टीवर मेन फोकस करा. व्हेरिएशनच्या नांदी लागू नका. एक प्रॉपर तुम्ही फॉर्मल टेक्निकने वर्कआउट करा, म्हणजे तुम्हाला रिझल्ट चांगला भेटेल. तुम्हाला वाटतंय की अजून आपला वर्कआउट वाढला पाहिजे व्हेरिएशन सहित, तर तुम्ही व्हेरिएशन वेगळे वेगळे नका घेऊ. तुम्ही सेट वाढवा. सेट वाढले म्हणजे तुमचे रेपिटेशन बी वाढते. रेपिटेशन वाढले म्हणजे मसलवर चांगला टार्गेट होईल. म्हणून व्हेरिएशनच्या नादी लागू नका. सेट वाढवा, रेपिटेशन वाढवा. जय श्रीराम.